कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे कालच्याच तारखेला। तर बघून घेऊया संपूर्ण वृत्त, एकमेकाला शेअर करा, ज्या कोणाला बदलीची गरज असेल त्या सर्वांना फायद्याचं ठरू शकते। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। महाराष्ट्र झेडपी टीचर ट्रान्सफरचे सुधारित जी.आर. याप्रमाणे आहे। महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 18 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असून त्या अनुषंगाने 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सदरच्या शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे सुधारित धोरण असणार आहे। अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र यामध्ये शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मध्ये नमूद 7 बाबीपैकी किमान 3 बाबीची निकषाची पूर्तता होईल असे गाव, शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल, तर अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील। बदलीचे वर्ष निश्चित धरावयाची सेवा यामध्ये ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे 2 पर्यंतच्या बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष, तर अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा नमूद करण्यात आलेली आहे। शिक्षक सक्षम प्राधिकारी सदर शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक असतील, तर शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असे नमूद करण्यात आलेले आहे। बदलीकरिता अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे कोण, तर बदली अधिकारी प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रामध्ये बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक झाली असेल असे शिक्षक, तर पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक व बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक हे बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार शिक्षक असणार आहेत। विशेष संवर्ग भाग 1 मध्ये कोण, तर पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, निर्णयामध्ये नमूद विविध आजाराने त्रयस्थ शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्त्या, घटस्फोटित झालेले शिक्षक, वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू, स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बदलीकरिता पात्र शिक्षक यामध्ये बदलीसाठी पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रामध्ये अथवा अवघड क्षेत्रामध्ये बदलीकरिता निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक, तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही। तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊनच सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षे पूर्ण सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहेत। या संदर्भात ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय याप्रमाणे आहे। मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असेल मित्र तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करून लिहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर बंधूंनो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। हा आहे सुधारित जी.आर. या जी.आरमध्ये बऱ्याच लोकांच्या बदली संदर्भातील तक्रारी असतात, यानुसार तुमच्या तक्रारीचे सर्व समाधान होईल असं मला तरी वाटते। तर चला मंडळी, सगळ्यांच्या बदल्यांना लवकरात लवकर होत सगळ्यांना या बदली प्रक्रियेचा लाभ मिळो आणि लवकरात लवकर ही बदली प्रक्रिया सुरू व्हावी अशी मी आशा करतो। या जी.आरची लिंक, जी.आर खूप मोठा आहे त्यामुळे संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला दाखवणे शक्य होणार नाही, तर जी.आरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, एकदा नक्की चेकआउट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।